Welcome back to Ingua News. In a moving gesture at a recent cultural event, Sureka Kinlekar from Pennem presented an emotionally heartfelt letter to Goa's Art and Culture Minister Govind Kauri. The touching moment underscored the strong bond between the state's artistic community and its cultural leadership. पत्रास कारण की प्रिय गोविंद काका, मी खूप लहान आहे. शब्द कदाचित अजूनही बाळबोध असतील, पण भावना मात्र मनाच्या खोल गाभाऱ्यातून आलेल्या आहे. म्हणूनच हे पत्र लिहिते आहे. निव्वळ शब्द नाहीत हे काका, तर माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं, आई बाबांच्या बोलण्यात ऐकलेलं आणि मनाच्या कोपऱ्यात साठवलेलं तुमचं प्रतिबिंब आहे. गोविंद काका, तुमचं नाव घेताना घरात एक जिव्हाळ्याची शांतता पसरते. तुम्ही मंत्री आहात हे खरं, पण आमच्यासाठी तुम्ही घरातला एक विश्वासू माणूस आहात. कधी अभिमान, कधी आधार, तर कधी भक्कम सावली. आई सांगते, गोविंद गावडे बोलतो तेव्हा शब्द आग ओकतात, पण त्या आगीतही माणुसकी असते. तुमचं खरं बोलणं कधी अस्वस्थ करतं, कधी डोळे उघडतं, पण दरवेळी अंतर्मनाला हलवतं. तुमचं सडेतोडपण हे खरं तर आमच्यासारख्या पिढीला शिकवण आहे. सत्ता म्हणजे झुकणं नाही, सत्यासाठी उभं राहणं. काका, तुम्ही जेव्हा तुरुंगात गेलात तेव्हा तुम्ही काही हरलात नाही. तुम्ही त्या क्षणी आमच्यासाठी लढणारा गोविंद झाला. उमेदीचा काळ, जेव्हा इतरांनी रंगमंचाचा पडदा उघडावा, तेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरला. स्वप्न उधळून लोकांसाठी तोंड दिले लोखंडी गजांना. श्री नागेश देव तुमच्यावर आशीर्वादाची सावली धरून आहे आणि कटमगा दादांचा हात तुमच्या पाठीशी आहे. म्हणून तुमचं बोलणं आकाशालाही भिडतं आणि तुमचं माणूसपण मातीत रुजतं. तुमचे बाबा शेपू गावडे कष्टकरी, शांत, पण पाय जमिनीवर घट्ट रोवणारे. तुम्ही त्यांचं नाव मोठं केलं, पण त्यांची माती अंगावरून कधीच गाळीच नाही. खरं सांगू, तुमच्यात मी आजही त्या कुळागराच्या मातीत माखलेला गोविंद पाहते, जो मंत्रिमंडळात असूनही अजूनही बाभळीच्या झाडाखाली झोपतो. काका, तुमचं खरं रूप हे मंत्रिपदात नाही, तर आमच्या माणसांच्या आठवणीत आहे. तुम्ही लाखो लोकांच्या काळजात उरलेला विश्वास आहात. आणि शेवटी तुमच्यासाठी लिहिलेल्या ह्या काही ओळी. गोविंद गावडे, गाव वाचवणारा गोविंद अनग काळजाच्या अर्थात साठलेला गावडे. सत्ता ज्याला बदलत नाही, तर जो सत्तेला सजवतो माणसुकीच्या रंगाने, तो गोविंद. जिथे थरथरतात शब्द, तिथे धाडसाने उभा राहतो गावडे. नेता नाही तो, तर काळजाला समजवणारा आवाज आहे. फार मोठं कार्य केलं आहे त्यांनी, पण माणूस राहिला एवढंच मोठं. पाय मातीत, डोळे आभाळात, कोणालाही न डगमगता खरं बोलतो, खरं जागतो. तोच आमचा गोविंद गावडे. तुमची लाडकी सुरेखा.